चला मित्रांनो, या ठिकाणी आपण सामन्याला लगेच सुरुवात करूयात। बावधन करंडक या स्पर्धेतील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील अंतिम सामना बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी नक्कीच हा सामना दोन्ही संघांसाठी नक्कीच आपण पाहतोय महत्त्वाचा। लेट्स प्ले डावाला सुरुवात। षट क्रमांक पहिले घेऊन राजेश तयार। कृष्णा कालेकर एक पाऊल पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता। पहिला बॉल या षटकाचा, एक धाव नक्कीच या चेंडूवरती प्राप्त होते। कमीत कमी 11,000 रुपये आणि जास्तीत जास्त 71,000 रुपयांचा हा सामना। पहिलं बक्षीस 71,000 रुपये तर पाचवं पारितोषिक 11,000 रुपयांचं बक्षीस असणारी दरम्यानचा चेंडू ऑन साइडला निलेश खैरे मैदानावरती एक सुंदर सुरुवात नक्कीच इथे करतायत। या चेंडूवरती 4 धावा। हॅलो चेक, माईकला आवाज द्या चेक। ओहो, बॅकफुट वरती गेलेत निलेश खैरे, ऑन फायर। यापूर्वी चौकार आणि हा बिग 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 सिक्सर। दोन चेंडू आतापर्यंत निलेश खैरे यांनी मैदानावरती खेळलेले आहेत आणि त्या दोन चेंडूवरती 10 धावा बनवल्यात। पहिल्या चेंडूवरती कृष्णा कालेकर पुलरलीनच्या बॉलवरती एक धाव त्यांनी मिळवली। राजेश करजावणे दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला गेला। मिड ऑनला फिल्डर बॉलच्या मागे आले, चांगली फेकी, एक धाव चपळ गतीने पूर्ण होते। सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन हडशी। या हंगामामध्ये आपण हडशी संघाला मित्रांनो पाहिलं, भरपूर क्वार्टर फायनलच्या मॅचेस खेळल्यात। जवळपास प्रत्येक स्पर्धा म्हणून आपण एका दुसरी स्पर्धा जर मिस केली तर सर्व स्पर्धांमध्ये क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलेत, परंतु बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्याचं तिथे नक्कीच आपण पाहतोय योग यापूर्वी आलेला नाही। आज मौका भी है और दस्तूर भी है असं म्हणावं लागेल। बावधन करंडकामध्ये बावधन संघाला पराभूत करून ते बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार की घरच्या मैदानावरती आपला दबदबा निर्माण करणार बावधन स्पोर्ट क्लब। पाहूया काय होणार या सामन्यामध्ये। यावेळेस चेंडू बुंद्यात टाकलेला, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आदित्यकडून पहिल्या प्रयत्नात चेंडू हातात येत नाहीये। त्यानंतर एक धाव जी धावफलकावरती ऍड होते। स्कोर कार्ड वरती 14 धावा। क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन होते। ऑन साइडला वाईडिश डीप मिड विकेट आणि ऑफ साइडला जर तुम्ही पाहिलं तर डीप कव्हर या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत तैनात केलेले आहेत। स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु आता कव्हरच्या फिल्डरला 30 या सर्कलच्या आतमध्ये घेतलंय आणि लॉंग ऑनच्या फिल्डरला सीमारेषेच्या लगत नक्कीच ठिकाणी तैनात केलेले पाहायला मिळते। वारंवार केले जाणारे फेरबदल 30 या सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग चा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, त्याच्या शेजारीच शॉर्ट मिड विकेट आहे। आखो टप्प्याचा बॉल इनफिल्डला बीट करत चेंडू डीप मध्ये मिड विकेटला रोहन आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि त्यानंतर एक धाव या चेंडूवरती प्राप्त होते। षटक संपले पहिल्या क्रमांकाचं आणि या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। सरपंच सुनील भाऊ कळमकर यांच्या संघ मालकीचा असणारा हडशी संघ। चला विनंती आहे, टीम मीटिंग कृपया टाळायचं, घाई करायचे। दुसऱ्या डावामध्ये बावधन संघ आपल्याला फलंदाजी करायची याची देखील नोंद घ्या, वेळ वाचवा। पहिली ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती 15 धावा आल्यात। ओव्हर नंबर 2 मध्ये मॅन फ्रॉम बावधन, बावधन एक्सप्रेस प्रशांत कोकाटे जो सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं सुलतानभाई शेख यांचं प्रामुख्याने आगमन झालेलं आहे आणि प्रभातचे पत्रकार सन्मान्य सागरजी येवले साहेब देखील उपस्थित झालेले आहेत। आपलं मनापासून स्वागत आहे। तर जाऊया सामन्याकडे। क्वार्टर फायनलची लढत परत एकदा बॅक डीप इंटू द क्रीज जाऊन खेळण्याचा प्रयत्न। मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे अजिंक्यची चांगली फिल्डिंग निलेश खैरे। यापूर्वी 4 चेंडू खेळले, पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा त्यांनी बनवल्या। कृष्णा कालेकरनं 2 चेंडू खेळले, 2 धावा बनवल्या आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये पहिला चेंडू निर्धावानं सुरुवात या षटकामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। बावधन करंडक
ओ यावेळेस व्हॉट अ पिकअप शॉट. धीम्या गतीचा बॉल, चेंडूवरती बोट जरूर फिरवली परंतु एक खतरनाक पिकअप शॉट आणि चेंडू जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे. षटकार लॉंग ऑनला. आणि या षटकारासोबतच धावफलकावरती 21 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21. परत एकदा बॅक डीप इंटू द क्रीज जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि या चेंडूवरती नक्कीच आपण पाहतो मैदानावरती एक धाव प्राप्त होते. कृष्णा कालेकर या अगोदरचा प्री क्वार्टरचा सामना आपण पाहिला मित्रांनो. अष्टपैलू कामगिरी केली. 6 धाव्यांनी 50 मिस झाले परंतु मैदानावरती एक अफलातून फलंदाजी. कृष्णा कालेकर या खेळपट्टीवरती नक्कीच फलंदाजी करायला आवडतं आणि मैदानावरती आता या महत्वाच्या सामन्यामध्ये हो यावेळेस मैदानावरती आपण पाहतोय चांगला बॉल होता आणि फलंदाज मिस झाले त्या चेंडूवरती. अगदी काहीशा फरकाने तिकडे फलंदाज बचावले देखील असं आपण म्हणू. चेंडू नक्कीच 22 धावा धावफलकावरती. षटक मैदानावरती दुसऱ्या क्रमांकाचं आपण पाहतोय. प्रतिदा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. स्क्वेअर लेगच्या फिल्डर कडून झालेली चूक. अगदी हाताच्या जवळून चेंडू जातोय तो सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कृष्णा कालेकरच्या बॅटमधून रन्स यायला सुरुवात झालीये. मिसफिल्ड आणि त्यानंतर रन्स चालू होताना पाहायला मिळत आहेत. चौकार आलाय. या चौकाराने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 26 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये 5 चेंडूंवरती आतापर्यंत 11 धावा मैदानावरती आपण नक्कीच येताना पाहतोय. धावफलक 26 अंकावरती जे नक्कीच आपण पाहतोय. दरम्यानचा चेंडू मैदानावरती कव्हर्स मध्ये लॉब केला. डीपला फिल्डर आहेत. परत एकदा खराब फिल्डिंग. एका धावेचं रूपांतर अगदी सहज पद्धतीनं 2 धावेंमध्ये होतंय आणि हा एक धावा निश्चितच या सामन्यामध्ये निर्णायक ठरणार आहेत. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती 28 धावा मैदानामध्ये आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थानं मैदानामध्ये रंगलाय. षटक मैदानावरती आपण पाहतोय नक्कीच इथे तिसऱ्या क्रमांकाचं घेऊन ओव्हर नंबर 3 साठी सौरभ कदम या अगोदरच्या सामन्यांमध्ये नक्कीच तो सामन्यासाठी अवेलेबल पाहायला मिळाला नाही परंतु क्वार्टर फायनलचा सामना आणि त्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये निश्चितच तिथे सौरभ आपल्या संघासाठी नक्कीच सज्ज होतोय. बौद्धन स्पोर्ट क्लब संघातील खऱ्या अर्थानं एक तेज तर्रार गोलंदाज आणि ज्या वेळी संघ अडचणीत सापडलेला असतो त्यावेळी सौरभ कदम हा गोलंदाज संघासाठी तारणहार म्हणून समोर येताना आपण पाहिले. पहिलाच बॉल बुंद्यात टाकला. बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये. चेंडूवरती 1 धाव नक्कीच प्राप्त होते. स्पर्धेच्या निमित्तानं आमचे परम मित्र सागरजी शिर्के सर प्रामुख्याने उपस्थित आहेत. एक उत्कृष्ट समालोचक आणि निश्चितच आपण गुणवंत स्कोरर, एक चांगले अंपायर, एक ऑलराऊंडर भूमिका पार पाडणारे सागरजी शिर्के सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. जाऊया सामन्याकडे. गोलंदाजीच्या मार्कवरती सौरभ. ऑन स्ट्राईक फलंदाज कृष्णा. अगोदरच्या बॉलवरती 1 धाव आली. त्यानंतर नक्कीच क्षेत्ररक्षण मध्ये वारंवार परिवर्तन. थोडीशी घाई करायची टीम. वेळ वाचवायचा आहे. हो यावेळेस देखील मैदानावरती वारंवार आपण पाहतोय ऑन साइड हा स्ट्रॉंग झोन नक्कीच कृष्णा कालेकरचा आहे. परंतु मित्रांनो या अगोदर बरेचसे फटके त्यांना आपण कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हरला देखील खेळताना पाहिले परंतु आता मन बनवलं होतं की बॅक डीप इंटू द क्रीज जाऊन हा चेंडू मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय अगदी बॅट वरती घेऊन ऑन साइडला खेळायचा. आणि यावेळेस उंच आकाशामध्ये चेंडू हाय हाय अप इनटू द स्काय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कृष्णा कालेकरचा वार. षटकार. या षटकारानं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड 35. 35 धावा मैदानामध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3. पस्तीस धावा धावफलकावरती
बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानावरती आपण पाहतोय. कृष्णा कालेकरची बॅट बोलू लागली. यावेळेस चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून सुंदर हिट आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक बीट झालेत. बॉल जाईल तो बाउंड्री लाईनच्या पार. रन्स मिळतायत 4. षटकारापाठोपाठ आलेला हा खणखणीत चौकार. 39 धावा धावफलकावरती आहे. सौरभ कदमच्या षटकाचे नक्कीच 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू डॉट, तिसरा आणि चौथ्या चेंडूवरती काउंटर अटॅक. एका पाठोपाठ एक मोठे फटके, षटकार आणि चौकार आपण पाहिला. आणि धावफलकावरती 39 धावा, 39 रन, लॉस ऑफ 0. एकही विकेट बाद नक्कीच गेलेली नाहीये. अविरतपणे ही भागीदारी सुरू आहे. सौरभ कदम ही भागीदारी मोडण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार तो देखील यॉर्कर लेंथ हिट करतोय. आणि आता मैदानावरती नक्कीच चांगल्या पद्धतीचा हा यॉर्कर टाकला गेलाय. त्याच्यावरती सिंगल मिळाली आणि या सिंगल सोबतच धावफलकावरती 40 धावा. 8 चेंडू 20 धावा. निलेश खैरे, कृष्णा कालेकर 9 चेंडू 19. जवळपास दोन्ही फलंदाज सेम स्ट्राईक रेटनं खेळ मैदानावरती साकारतायत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू, एक मोठा बिगिट गरजेचा हडशी संघासाठी. निलेश खैरेच्या बॅटमधून इथे मैदानावरती एक चांगला प्रहार आणि नक्कीच गॅप शोधत एक्स्ट्रा कव्हर्सला निलेश खैरेच्या बॅटमधून येतो एक सनसनी चौकार. 3 षटकं संपली जात आहेत. धावफलकावरती 44. 44 धावा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं आपण पाहिलं मित्रांनो, खरं तर गेले काही सीझन्स मध्ये प्रवीण साठे हा खेळाडू आपल्याला हडशी संघाकडून सातत्यानं ओपनर बॅटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. परंतु आता निश्चितच संघानं जबाबदारी ओळखली की टॉप ऑर्डरमध्ये प्रवीण साठे जर विकेट गेल्यानंतर मिडल ऑर्डर्समध्ये ज्या रन्सची गरज असते त्या रन्स कमी येतात. त्यामुळे आता प्रवीण साठेला नक्कीच आपण मिडल ऑर्डरमध्ये या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतोय. तर टॉप ऑर्डरमध्ये निलेश खैरे आणि कृष्णा कालेकर ही जोडी आग ओकणारी फलंदाजी करते. प्रत्येक मॅच मध्ये धावेंचा मोठा डोंगर या बावधन करंडकामध्ये या दोन्ही खेळाडूंनी उभा केलेला आहे. प्रशांत कोकाटे बॉलिंग मार्कवरती आलेत. वॉट स्ट्रोक. पावलांचा नक्कीच इथे वापर आपण पाहतोय आणि तिथे चेंडू जातोय तो पुन्हा एकदा सीमारशीच्या पलीकडे. एक पाय उचलला आणि त्यानंतर आपण पाहतोय तिथे मैदानावरती एक आणखीन पिकअप शॉट मैदानावरती पाहायला मिळाला. कृष्णा कालेकर या षटकारासोबतच टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूयात. हडशी संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण होतोय. 50 धावा धावफलकावरती. दोन्ही फलंदाज विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करतायत. बावधन करंडक ही स्पर्धा आपल्या नावावरती करायची. आणखीन एक लॉफ्टेड फटका. उंच, लांब लांब, खूप लांब चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कृष्णा कालेकरचा आणखीन एक षटकार. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. कृष्णा कालेकरची इनिंग मित्रांनो आपण पाहतोय 11 चेंडू खेळलेले आहेत. 31 धावा आतापर्यंत कृष्णा कालेकरनं बनवल्यात, ज्यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकार. तर दुसऱ्या बाजूला निलेश खैरे 9 बॉल 24, 2 षटकार 2 चौकारासोबत तो मैदानावरती खेळतोय. फलकावरती 56 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. कृष्णा कालेकर ऑन स्ट्राईक तयार. हो, यावेळेस स्लोअर वन टाकलाय. चेंडूवरती बोटो रोल केली. बॅकअप द एंड डिलिव्हरी टाकली. टप्पा नक्कीच आपण पाहतो मैदानावरती पडल्यानंतर वळण घेतलं चेंडूनं आणि थेट यष्ट्यांच्यावरून चेंडू विकेट किपर राजेश करंजावणीच्या हातामध्ये स्थिरावला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न कृष्णाचा होता. बॅट पासून बराचसा दूर राहिला बॉल आणि तिकडे मैदानावरती धाव येत नाहीये. 56 धावा धावफलकावरती. हो हो हो, परत एकदा आणखीन एक स्लॉट मधील बॉल फेकलाय तो पलीकडच्या पार्किंग प्लॉट मध्ये सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 62 धावा धावफलकावरती नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये ज्या पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 आणि या 4थ्या षटकामध्ये 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि त्या 4 चेंडूंपैकी 3 षटकार आलेत. तितकं सोपं नाही बावधन संघातील खेळाडूंवरती हा अटॅक करणं, कारण सातत्याने याच मैदानावरती घरच्या मैदानावरती सराव करणारे खेळाडू आणि त्यांच्या विरुद्धामध्ये आता नक्कीच इथे कृष्णा कालेकर. स्टान्स बघाल तुम्ही, अगदी बॅक डीप इंटू द क्रीज उभ्या आहेत. स्टंपच्या अगदी जवळ आहेत आणि बॅकफूट वरतून फटके खेळतायत. हो हो हो, प्रचंड वेग, प्रचंड वेग आणि हा चेंडू नक्कीच मैदानावरती एक धाव जी निश्चितच असेल. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मैदानावरती जी आपल्याला पाहायला मिळेल. 63 धावा धावफलकावरती आहेत.
63 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा एक चेंडू मैदानावरती शिल्लक, 3 षटकार 1 सिंगल, अशा 19 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. प्रशांत कुकटेचा शेवटचा बॉल. सामना करतो निलेश खैरे, मॅन फ्रॉम हाडशी. यावेळेस चेंडू लेंथ बॉल होता, टप्पा मागे ठेवून नक्कीच आपण पाहतोय ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे नक्कीच आपण पाहतोय. आणि तिथे 1 रन शॉट पंच या ठिकाणी कळवत आहेत. कृष्णा कालेकर आपण पाहतोय तिथे शॉर्ट रन घेताना पाहायला मिळाले. 2 रनसाठी प्रयत्न होता, बरीचशी घाई केली गेली. पंचांनी अगदी प्रथम दर्शनी तिथे पाहिलं. यष्टांच्या पाठीमागून राजेशची देखील नजर पडली, कॉमेंटरी बॉक्स मधून आमची देखील नजर तिथे पडली आणि अगदी लाईनच्या बराचसे पाठीमागे बॅट ड्रॅग केली. मैदानावरती एकच धाव मिळेल. 4 ओव्हर संपल्यात. धावफलकावरती 64 धावा, 16ची धावगती. चांगला करंट रन रेट मैदानावरती आपण पाहतोय. 64 झाल्या 4 ओव्हरमध्ये. अजून मैदानावरती जर शेवटच्या ओव्हरमध्ये याच धावागतीने रन्स आल्या तर मित्रांनो 5 ओव्हरमध्ये 80 धावा किंवा त्यापेक्षा अधिक रन्स आपण मैदानावरती पाहू शकतो. कारण दोन्ही बॅट्समन सेट झालेले आहेत. कृष्णा कालेकर, निलेश खैरे या दोन फलंदाजांच्या बॅटवरती चांगल्या पद्धतीने चेंडू कनेक्ट होत आहेत. त्यामुळे आता मैदानावरती निश्चितच शेवटच्या ओव्हरमध्ये काय मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. राहुल दगडे राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा मैदानावरती राईट हँडर बॅटर साठी करतोय. विथ द अँगल चेंडू मैदानावरती टप्पा पडल्यानंतर थोडासा तिथे बाहेर निघाला आणि हा चेंडू मैदानावरती निर्धाव आलाय. डॉट बॉल न सुरुवात शेवटच्या ओव्हरची झाली. ओहो, कृष्णा कृष्णा आणि कृष्णा, जिकडं तिकडं पाहावं तिकडं कृष्णा कालेकरच्या बॅट मधून मैदानावरती मोठे फटके आणि आणखीन एक षटकार. या षटकारासोबतच धावफलकावरती वाढ 70 धावा ज्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती 70 धावा आहेत. षटक मैदानावरती 5व्या क्रमांकाचं. राहुल दगडेने पहिला चेंडू सुरेख टाकला, परंतु दुसऱ्याच बॉलवरती कृष्णा कालेकरचा ब्लास्ट. ओहो, यावेळेस इलिव्हेशन तितकंसं प्राप्त झाले नाही. बॉल हवेमध्ये, स्टँडच्या पाठीमागे राजेश आणि तिकडे 1 रन डिक्लेअर स्वरूपाची एक धाव पंच या ठिकाणी कळवतात. एका धावेनं धावफलक आता पुढे जाईल. मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय टीमची धावसंख्या 71. यावेळेस निलेश खैरेच्या बॅटमधून अटॅक. अडीच लॉंगर मधून अजिंक्य नक्की चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे नक्कीच होईल. कृष्णाकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि मैदानावरती आपण पाहतोय 2 धावा या चेंडूवरती निश्चितच येत आहेत. एक षटकार कृष्णा कालेकरच्या बॅटमधून संघाला गरजेचा आणि वैयक्तिक माइलस्टोन गाठण्यासाठी कृष्णा कालेकरला एका षटकाराची गरज आहे. वैयक्तिक 44 वरती खेळतात कृष्णा कालेकर. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील 44 हा अंक त्यांना लकी ठरला नव्हता. 44 वरती ते बाद झालते, परंतु आता पाहिजे एक षटकार. ओ हो हो, उंच, लांब लांब, खूप लांब आणि कृष्णा कालेकरचं ते सेलिब्रेशन. बडे मॅच का बडा खिलाडी, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, मॅन फ्रॉम हडसी कृष्णा कालेकर. वैयक्तिक 18 चेंडू आणि 50 धावींची खेळी बावधन करंडकामध्ये नक्कीच आपण पाहतोय रेकॉर्ड केलाय कृष्णा कालेकरनं. अजून एक चेंडू शिल्लक. ओ, टप्पा बॉल होता, उडवलाय चेंडू हवे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. कृष्णा कालेकर आज मैदानावरती वेगळ्या अंदाजामध्ये एक जबरदस्त गुडलक घेऊन तर मैदानावरती आलेत, परंतु ती ताकद फटक्यांमध्ये पाहायला मिळते. काय राज आहे तर नक्कीच आपण त्यांना विचारू. इनिंग नंतर, मॅच नंतर त्यांच्याशी बातचीत जरूर होईल. दरम्यान फर्स्ट इनिंग संपलेली आहे आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 85 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. संघातील खेळाडूंनी पाठ थोपटले. सर्वांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. या अगोदर कित्येक क्वार्टर फायनल या हंगामामध्ये खेळल्यात, पराभूत आहेत, परंतु आता बावधन करंडकामध्ये जे टार्गेट सेट केलंय त्यामुळे नक्कीच आत्मविश्वास वाढलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय दैनिक प्रभातचे असणारे सन्माननीय पत्रकार साहेब येवले सरांचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. सचिन भाऊ दगडे पाटील आणि रविशंकर दगडे पाटील साहेब आणि विष्णुभाऊ रजावत, त्याचप्रमाणे
अनिल सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आणि मनोजजी रास्ते या सर्वांनाच विनंती आहे आपण आदरणीय येवले सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मनोज अप्पा दगडे दगडे आपणास विनंती आपणही समोर या. विनोदजी दगडे लोकेशजी कुंभार सर आपणही समोर या. उपस्थित व्यासपीठावरती सर्वच मान्यवर असतील या सर्वांच्या शुभ हस्ते आपण इथे दैनिक प्रभातचे असणारे पत्रकार आदरणीय येवले सर आपण त्यांच्या ठिकाणी सन्मान करूयात. तर निश्चितच पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर प्रचंड मोठं आव्हान मैदानावरती सेट केलंय आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आता बावधन संघाकडून मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय फलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 85 धावा झालेल्या आहेत. 86 धावेंचं आव्हान. या धावाचे सोनार की डिफेंड हे नक्कीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतर तुर्तास मी थोडंसं थांबेल, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा बावधन करंडक क्वार्टर फायनलचा सामना. सेकंड इनिंग दुसरा डाव मैदानावरती आपण या ठिकाणी निश्चित सुरू करणार आहोत आणि यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये शैलेश सर या ठिकाणी जॉईन होत आहेत. धन्यवाद योगेश सर. पहिल्या डावामध्ये धावांचा पाऊस पाहिला आहे आणि दुसऱ्या डावामध्ये देखील ते धावा बनवण्याचा प्रयत्न तुषार चिकणे यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. जर का वैयक्तिक 50 धावा बनवल्या तर तेजस्वी कुंभार यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक त्यांना प्रदान करण्यात येईल. त्यामुळे आता इथे 5,000 आणि 50 धावा हे समीकरण कुठेतरी जुळवावं लागेल, कारण लक्ष थोडंसं मोठं आहे आणि प्रयत्न तितकाच मोठा करावा लागेल. परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 2. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. कृष्णा कालेकर के ज्या पद्धतीने बॅटिंग करत होते, कुठेतरी असं वाटत होतं की फक्त आणि फक्त चौकार षटकारच त्या चेंडूवरती लिहिले गेले. गोलंदाजीचा भार देखील ज्या पद्धतीने सांभाळतायत, विकेटचा देखील इथे पतन होत आहे. ज्या बॅटिंगसाठी खऱ्या अर्थाने तुषार यांनी अनगुडे यांना आमंत्रित केलं, ती बॅटिंग मात्र पाहायला मिळाली नाही. गोल्डन टिकचे शिकार ठरतायत. वैयक्तिक 0चा चष्मा परिधान करून ते डगआउटच्या दिशेने. 2 या धावसंख्येवरती बावधन संघाला बसलेला पहिलाच मोठा धक्का. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जो गोलंदाजीचा निर्णय घेतला तो कुठेतरी अडचणीमध्ये आणणारा पाहायला मिळाला, कारण कृष्णा कालेकर त्याचबरोबरीने जी बॅटिंग आपण पाहिली अप्रतिमरित्या इथे गोलंदाजी देखील केली जाते. कृष्णा कालेकर यांचा दिवस मात्र आज ती फार आनंदीमय आहे, कारण बॅटिंग म्हणा, गोलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, अगदी सर्व क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी आपल्या गावासाठी त्यांनी केली, आपल्या टीमसाठी त्यांनी केली आहे. आणि प्रत्येक मॅचमध्ये जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक गावचा एक खेळाडू त्यांनी समाविष्ट केला आहे. 3 ते 4 खेळाडू कमी असून देखील हा संघ मैदानामध्ये उतरतोय. 5 आहेत आता कमी, 5च खेळाडू स्थानिक आहेत, बाकीचे 5 इम्पोर्ट केलेले आहेत. तरी देखील संघ इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. हा चेंडू देखील अक्रॉस द बॅट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये आपला अकाउंट ओपन करतात, परंतु सर्व काही जबाबदारी तुषार यांच्या खांद्यावरती आहे.
महत्त्वपूर्ण बॅटर महत्त्वपूर्ण क्षणी आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करून देत आहेत. तुषार यांच्या बॅटमधून बॅकफूट पंच आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार 6 धावेंसाठी. या फटक्यांची गरज आहे संघाला. बौद्धन संघ देखील सहजासहजी हार मानणार नाही. स्थानिक खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर या खेळपट्टीवरती खेळण्याचा त्यांना अनुभव देखील आहे. जे गोलंदाज कुठलाही असला तरी आपल्याला फटका कुठे खेळायचा आहे हे अवगत आहे. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. एक धावत्या दरम्यान मिळते शॉर्ट स्क्वेअर लेग वरती सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा होत आहेत. या ठिकाणी हडशी संघासाठी एक पारितोषिक आहे. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी सरपंच सुनील भाऊ कळमकर यांच्याकडून प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. ते त्यांना प्रदान करण्यात येईल. ते त्यांच्या थ्रू दिलं जाईल अशी माहिती आमच्यापर्यंत येते. तुम्हाला त्या गोष्टीची माहिती स्वतः सरपंच साहेबच देतील. आणि तुम्हाला तर माहिती आहे की त्यांचा स्वभाव दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि नेहमीच खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन पाठबळ देण्याचा स्वभाव त्यांचा. त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. 10 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 76 धावांची गरज. पहिला चेंडू तुषार यांच्यासाठी मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळला. एक कुठल्याही प्रकारची धाव नसेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सुमित बोडके गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू निर्धाव. इथे देखील शॉर्ट आर्म पुल केलाय परंतु नशीब इथे बलवंत आहे हडशी संघाचं. मैदानाच्या बाहेर जाणारा चेंडू देखील झाडाला लागून आतमध्ये आलाय. त्यामुळे एकच धाव इथे प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ते 11. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुमित बोडके एक हुशार गोलंदाज आहेत. व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहे परंतु बॅटरला आता फक्त तोडफोड करावी लागेल. सकाळपासून चांगली मेहनत केली आणि शेवटच्या मॅचमध्ये जर का खराब कामगिरी झाली तर सकाळपासून केलेली मेहनत इथे मात्र वाया होईल. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव सुमित बोडके यांनी खर्च केली आहे. धावसंख्या 11 आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे मात्र झेल टिपलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल इथे टिपला जातोय. ऋषी भिल्लारे आले होते परंतु शेवटी स्वतःला सावरलं. अन्यथा ऋषी भिल्लारे यांच्या हातातून चेंडू निसटला नसता. परंतु संघातील जो संघातील प्रमुख खेळाडू आहे त्याला ती संधी दिली. सेकंड अटेम्प्ट मध्ये तो झेल टिपला आणि कुठेतरी अजून एक विकेट बाद होते. तिसऱ्या विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. हा चेंडू देखील एकेरी धाव इथे प्राप्त होईल. म्हणजे कृष्णा कालेकर आणि श्रीरंग कालेकर हे दोघेही भावंड आहेत प्रत्येक संघामध्ये. श्रीरंग आणि कृष्ण वा नावात देखील साम्य आहे. कामगिरी तशीच होणं गरजेचं आहे. हा चेंडू देखील बॅटवरतून ब्रश होतोय. पॉइंटच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न. मला वाटतं इथे जवळपास बावधन संघ त्या मॅचच्या बाहेर पडतोय की काय. कारण तुम्ही जो कॉन्फिडन्स मैदानामध्ये दाखवायला पाहिजे तो दाखवला गेला नाही. कॉन्फिडन्स वाढवा असं कुठलंही लक्ष नाहीये की जे साध्य होऊ शकत नाही. प्रयत्न तितकाच मोठा करावा लागेल. जशा पहिल्या डावामध्ये 86 झाल्या दुसऱ्या डावामध्ये का होऊ शकत नाही. तुम्ही प्रयत्न करा नक्कीच होतील. मग गोलंदाज कितीही चांगले असेल तरी देखील त्या धावा झाल्या असत्या. प्रयत्न मोठा ठेवा. तुषारांना ठाऊक आहे की माझ्यामध्ये क्षमता मी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली तर कदाचित मी त्या धावा बनवू शकेल. परंतु गोलंदाजी ज्या पद्धतीने सुरू आहे पहिल्या षटकामध्ये कृष्णा दुसऱ्या षटकामध्ये सुमित तर तिसऱ्या षटकासाठी प्रवीण. आता रिक्वायर रन रेट 24 धावा प्रत्येक षटकामागे. लक्ष थोडंसं अवघडच आहे परंतु अशक्य नाहीये. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. स्ट्राईकला तुषार. पहिला चेंडू फुल टॉस. इतक्या लांब मारलाय फक्त एकच मिळणार आहे.
फक्त एकच धाव. म्हणजे आता या अँगल मध्ये जर बघितलं तरी इथून कोथरूडला जरी डायरेक्ट बॉल गेला तरी एकच मिळणार आहे या अँगल मध्ये. बरोबर आहे ना? कोथरूड एकच धाव मिळेल किती लांब मारला तरी, तो डिक्लेरेशन झोन मधला किती लांबवरचा फटका असला तरी. फुलटॉस चेंडू परंतु एकच धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 14 तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चेंडू नव्हे तर ती अक्षरशः भिंगरी असल्याप्रमाणे ती गर 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 फिरवली जाते. चेंडू परत सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. इथे उलट सुलट करण्याचं काहीतरी काम केलं आणि सरळ चेंडू क्षेत्ररक्षक ऋषी बिलारी यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. विकेटचा अजून एका पतन. चौथा बॅटर डगआउटच्या दिशेने. औधन संघाने केलेली गोलंदाजीमध्ये सुमार कामगिरी, परंतु त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी कृष्णा कालेकर यांनी केली. म्हणजे प्रत्येक चेंडू योग्य त्या दिशेला पाठवून दिला. म्हणजे असं नाही की एकाच झोन मध्ये खोलवर टप्प्याचे चेंडू खोदून हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर लँड केलं. आणि गोलंदाजीमध्ये अप्रतिम असं व्हेरिएशन. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्यापेक्षा इथे गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, अचूक टप्पा, नियंत्रण योग्य. बॅटरला इथेच थांबून ठेवण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, दमदार. या फटक्याची आतुरता आहे बावधन संघाला. येईल षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20. 86 धावेंचा पाठलाग आहे. अजूनही जवळपास 66 धावा बनवायच्या आहेत. चेंडू 14 चेंडूंमध्ये 66 होऊ शकतात. प्रयत्न तेवढाच मोठा करावा लागेल. 10 षटकारांची गरज आहे. बघा डगआउट मधून आत्ताशी कुठेतरी आवाज आला. यायला पाहिजे. तुम्ही बॅटिंग करता त्यांना मोटिवेट करा. इथे देखील मिसटाइम स्ट्रोक आहे. स्वतः प्रवीण साठे डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न करतील, परंतु एकच धाव आहे. दुसरीचा प्रयत्न नकार. मला वाटतं तिथे एक बॉल आहे. एक बॉल आहे ना, एक चेंडू शिल्लक आहे. कालच बघितलं असेल तुम्ही, काल न्यू गोल्डन बावधान या संघाच्या 2 षटकांमध्ये 3 षटकांमध्ये 25च होत्या आणि पुढच्या 2 ओव्हरमध्ये 58 धावा आल्या. मग का होऊ शकत नाही? होतील. अतिश कुंभार लागोपाठचे 5 षटकार त्यांनी खेळून काढले. आता अतिश कुंभारची इथे झेरॉक्स कॉपी आणावी लागेल या संघामध्ये आणि तो देखील बावधानचाच खेळाडू आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. व्हाईट बॉल आहे की नाही मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात आलंय. तिसरे पंच संजय बालेराव सर इथे कटाक्षाने पाहतील की हा रिव्ह्यू योग्य पद्धतीने घेतलाय की नाही. व्हाईट बॉल आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. 21 धावा तर आतापर्यंत झाल्यात. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 65 धावेंची गरज आहे. काल 58 झाल्यात. आज 65 होतील का? पहिला चेंडू अवांतर. व्हाईट बॉल. 64 राहिल्यात. षटकार किती मारायचे? फक्त 10. 12 मध्ये 10 षटकार मारायचे. असे षटकार येणार नाहीत. उंच मारावे लागतील. इथे एकच धाव. 11 चेंडूमध्ये अजूनही 10 षटकारांची गरज आहे. आता अशी स्कोरिंग करावी लागेल हे लक्ष्य साध्य होण्यासाठी. सिंगल डबल मध्ये लक्ष्य साध्य होणार नाही. आता बॅट उचलावी लागेल. हा चेंडू देखील चपकन निघून गेलाय. निर्धाव. तुषार यांना मात्र हा चेंडू समजू शकत नाहीये. गोलंदाज हुशार आहेत, ते देणार नाहीत. त्यांना माहिती आहे बॅटिंग केली आहे त्यांनी. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. फक्त सिंगल. वन साइड हिरो प्रमाणे कृष्णा कालेकर या खेळाडूने आजचा दिवस गाजवला. प्रत्येक मॅच मध्ये आपल्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. इथे बिमर. फुल टॉस चेक करावा लागेल. आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल.
वेस्ट हाईटच्या वरती चेंडू हाताळलाय की नाही, धोकादायक आहे की नाही याची पडताळणी, बिमरचा इथे वापर झालाय की नाही याची पडताळणी. नो बॉल, बिमर आहे याचा अर्थ पुढचा चेंडू फ्री हिट. अजूनही वाईट बॉल, अतिरिक्त धाव. अशा धावा होणं काही फायदा नाही आहे. चौकार षटकार हवा आहे. तुषार आतापर्यंत सर्व सूत्र आपल्या हाती घेत आहेत. बॅट फिरवण्यासाठी ती कामगिरी करावी लागेल. फ्रेट कंटिन्यू. इथे फुलटॉस कॅप मध्ये आहे, परंतु एकच धाव नाहीये, एक धाव पण नाहीये. बरोबर आहे, आता पळून काही फायदा नाही. जागेवरून जितके फटके खेळता येतील सीमारेषेच्या पलीकडे तो खेळण्याचा प्रयत्न तुषार यांचा असेल. पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. मग कुठेतरी असं वाटतं की पहिला डाव वेगळ्या खेळपट्टीवरती आणि वेगळ्या मैदानावरती खेळला गेला आणि दुसरा डाव या मैदानामध्ये खेळला जातोय. कृष्णा यांनी मला वाटतं ठरवलंय शेवटपर्यंत, आज मनाची समाधानी अजूनही झालेली नाही, खेळत राहावं असं वाटतंय. बॉलिंग इथे अवांतर करण्याचा प्रयत्न. आता मात्र तुषार यांच्या बॅटमधून अप्परकटचा वापर आणि त्यानंतर स्वीपर कव्हरमध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धाब्यांसाठी. षटकाची समाप्ती. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 54 धाब्यांची गरज आहे. तर 6 मध्ये 6 मारून देखील काही उपयोग नाही. 9 षटकारांची गरज आहे. त्यासाठी गोलंदाजाने बिमर नो बॉल, त्यामध्ये देखील षटकार, फ्रेडच्या चेंडूवरती देखील षटकार, असं काहीतरी गणित झालं पाहिजे. गोलंदाजाचं मन मोठं पाहिजे धावा देण्यासाठी. चला पहिला तर आलाय, सांगता येत नाही. पहिल्या चेंडूवरती षटकार. निलेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा इथे खर्च होत आहेत. मॅच बॉल आलाय. 5 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 48 धाब्यांची गरज आहे. 5 चेंडू 48. इथे सोडून दिलाय वेल्लेप. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 48 धावा. विजयाचं लक्ष थोडंसं अवघड होत चाललंय. 4 मध्ये 48. इथे फुल टॉस, परंतु फुल टॉस वरती फुल टोल वसूल करता येत नाहीये. एकच धाव मिळेल. 47 करायच्या 3 चेंडूंमध्ये. तुषार आघाडीपासूनच बॅटिंग करतायत, परंतु म्हणावा तसा चेंडूला फोर्स करत नाहीयेत. तसा तो अँगलमध्ये चेंडू गोलंदाजाकडून मिळत नाहीये. आणि पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. मला वाटतं डगआउट शांत आहे, म्हणून त्या शांत डगआउटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय की काय. एकच धाव मिळेल. 2 चेंडूंमध्ये 46. हडशी संघ अक्षरशः विजयाच्या उंबरठ्यावरती बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी ते सज्ज होत आहेत. हा चेंडू देखील निर्धाव. डॉट. 1 चेंडू आणि 46 धावेंची गरज आहे. हडशी संघ आज दिवसभरामध्ये कमालीच्या इनिंग त्यांच्याकडून पेश झाल्या. त्यामध्ये कृष्णा कालेकर असू द्या, प्रवीण साठे असू द्यात, त्याचबरोबर निलेश असू द्यात, चांगली साथ. शेवट मात्र गोड केलाय षटकाराने, परंतु मॅच इथे फिनिश होते आहे. आणि हडशी संघ बावधन क्रिकेट क्लब आयोजित बावधन करंडकामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा हा 3रा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. वेल डन, वेल प्लेड. विजेत्या संघाचं अभिनंदन. तर जो संघ इथे पराभूत होतोय बावधन क्रिकेट क्लब, या संघात देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच कृष्णा कालेकर. आपल्याला विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी या. आजचा दिवस या मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण संपुष्टात आणतोय. तर उद्या अजून नवीन 6 संघ या मैदानामध्ये समाविष्ट होतील आणि उद्या देखील एक बक्षीस विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि परवाच्या दिवशी या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि त्या अंतिम दिवसामध्ये एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये आणि त्यानंतर सेमीफायनल्स, फायनल्स 10 तारखेला बावधन करंडकाचा अंतिम दिवस या मैदानामध्ये संपन्न केला जाईल. आजचा दिवस तुर्तास समाप्त होतोय
आपण सर्व रजा घेऊ, परंतु उद्या ठीक 9:30 वाजता पुन्हा एकदा पुढच्या 6 संघांबरोबर जोडले जाऊ. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेन. धन्यवाद. शुभरात्री. कृष्णा कालेकर मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी या. मान्यवर इथे उपस्थित आहेत. कृष्णा, अडशी संघाचे संघ मालक सुनील भाऊ कळमकर यांचं देखील शुभागमन होतं आणि मॅच जिंकली आहे ते सेलिब्रेशन संघ मालक देखील करतायत. आणि कृष्णा आज वन साइड हिरो प्रमाणे लढला आणि अंतिम मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरतोय.